चे सुद्धा मान्यवर येणार आहेत। संदीप देशपांडे आपलं स्वागत आहे। माझा आपल्याला प्रश्न आहे संदीप, काल एवढ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे शुभ संकेत देतायत, सकारात्मक संकेत देतायत, पण आमचे संदीप देशपांडे काय विचारतायत, इतक्या वर्षात नाही का आठवली युती? 60 आमदार आले असते तर केली असती का युती? काय विचार काय नेमका? नाही, मला असं वाटतं प्रश्न आपण कॉन्टेक्स्ट चुकतोय त्याचा। बरं, कॉन्टेक्स्ट असा होता, काही पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे असं म्हणाले त्यांच्या पदाधिकाऱ्यांना ना की तुम्ही सगळ्यांनी चर्चा करा, लोकांना विचारा, विश्वासात घ्या की आपण मनसेबरोबर युती केली तर चालेल का? बरं, असं त्यांनी सांगितल्याचं मला काही पत्रकारांनी विचारलं। त्यावेळेला मी हे उत्तर दिलं आणि गेले 2 महिने चालले सकारात्मकता आहे, सकारात्मकता आहे, ठीक आहे, मला मान्य आहे त्या गोष्टीबद्दल, पण प्रसन्न 2 गोष्टी वेगळ्या आहेत। तुम्ही एखाद्याला परस्यू करता आणि एखाद्याला प्रेशराईज करता, या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत। बरं, तुम्ही आम्हाला परस्यू करा, काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही प्रेशराईज करू नका। बरं, युतीचा निर्णय घ्यायचा आहे, आघाडीचा निर्णय घ्यायचा आहे, योग्य वेळी राज ठाकरे घेतील हे आम्ही वारंवार सांगितलंय। मग रोज उठून त्याच चर्चा जर कराय, मला एक सांगा, महाविकास आघाडीची जेव्हा युतीचं ठरत होतं त्यांचं, तेव्हा काय रोज पवारांना आव्हान करत होते का संजय राऊत? तेव्हा रोज काँग्रेस सोनिया गांधींना आव्हान करत, तुम्ही गपचूप पडद्यामागे जाऊन बोलणी करून ती चर्चा जेव्हा फलद्रूप होईल असं वाटलं तेव्हाच लोकांसमोर आलात ना? बरं, मग तुम्हाला जर खरोखर युती करायची आहे तर मीडियामधनं चर्चा करून युती होणार आहे का? आपण प्रॅक्टिकली विचार करू की त्याच्यासाठी तुम्हाला कोणाची तरी बॅक चॅनल बोलणी करावी लागतील, काही गोष्टी कराव्या लागतील, त्याच्यातनं युती होते। अशा युती चॅनलवर बोलून होतात का? आता एवढ्या वर्षाचा राजकारणाचा अनुभव तुम्ही पत्रकार म्हणून बघताय, मला तुम्ही सांगा की अशा युती होतात का? पण म्हणजे संदीप, आता हे तुम्ही सांगू शकाल, संदीप जसं अशा चर्चांमधनं, पण म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय या क्षणी कोणत्याही ट्रॅक टू डिप्लोमसी, बॅकडोर डिप्लोमसीच्या द्वारे अजून कोणीही मातोश्रीवरून निरोप सांगावा घेऊन आलेलं नाहीये तुमच्याकडे? मी तुम्हाला काय म्हटलं प्रसन्न, 2 वेगळ्या गोष्टी आहेत, बॅक चॅनल डिप्लोमसी करणं आणि रोज उठून टीव्हीवर बोलणं। बरं, जर तुम्हाला बॅक चॅनल डिप्लोमसी करायची असेल तर रोज टीव्हीवर बोलून ती बॅक चॅनल डिप्लोमसी होऊ शकत नाही। बरं, बरोबर आहे। तुम्हाला जेव्हा मी तुम्हाला तेच सांगितलं, ज्या वेळेला आतापर्यंत तुम्हाला राजकारणाचा एवढा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहे, तुम्ही बघितलेला आहे की अशा रोज टीव्हीवर बोलून युती झालेल्याचं एक उदाहरण मला सांगा तुम्ही। याचा अर्थ तुम्हाला युती करायची आहे का नाही करायची आहे, का फक्त वातावरण निर्मिती करायची आहे, का फक्त तुमच्यासाठी तुम्हाला सिंपती गेन करायची आहे? जर खरोखर करायची असेल तर मला असं वाटतं ज्या यांनी ते चालले आहेत की आम्ही रोज सकारात्मक आहोत, रोज संजय राऊत बोलणार, रोज हे बोलणार, यांनी ती गोष्ट घडणार नाही। यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की दबावाचं राजकारण आहे, असा दबाव झेलून दबाव टाकून कुठली गोष्ट होणार नाही। ज्या वेळेला योग्य तो निर्णय करायचा आहे त्याच्यासाठी योग्य त्या पद्धतीने, योग्य त्या मार्गाने चर्चा झाली तर तो योग्य तो विषय होतो, अदरवाईज त्या नुसत्या हवेतल्या गोष्टी होतील।